आज वीर आणि नेत्राच्या शाळेत खूप सुंदर असा प्रोग्राम होता आणि त्याचाच अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हिवाळ्याचा ऋतू सुरू आहे आणि त्याच निमित्ताने आज शाळेमध्ये वेलकम टू द वंडरलँड म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर आम्ही घरून निघालो. वीर नेत्र तर खूपच एक्सायटेड होते. शाळेत पोहोचल्यावर गेटवरच विंटर वंडरलँड म्हणून अशी खूप छान सजावट केलेली होती. स्नो थीम, रंगीबेरंगी सजावट आणि सुंदर असे प्रॉप्स होते. तिथे आम्ही फोटो काढले आणि मग नंतर आतमध्ये गेलो. आत गेल्यावर मुलांसाठी वेगवेगळ्या अशा ॲक्टिव्हिटी होत्या. पहिली ॲक्टिव्हिटी रिंग टाकण्याची होती. मुलांना ती थोडीशी कठीण वाटली म्हणून त्याने एक शॉर्टकट घेतला आणि अगदी जवळ जाऊन रिंग टाकली. आणि दुसरी ॲक्टिव्हिटी बेल न वाजवता पुढे जाणे हा उपक्रम होता. म्हणजे ते रिंगला बेल लावले होते आणि त्याच्यातून मुलांना अलगद जायचं होतं. तर मुलांनी तो खूप आनंदाने एन्जॉय केला. यानंतर हिवाळ्यात आपण कोणते कपडे वापरतो ही ॲक्टिव्हिटी होती. तिच्या पप्पाने आणि त्यांनी खूप एन्जॉय केली. मग स्नोसारखी अशी सुंदर सजावट केली होती. तर ती तर मला खूप आवडली आणि तिथे आम्ही फोटो पण काढले आणि वीर नेत्राची मस्ती तिथे पण चालूच होती. त्यानंतर एक छोटा वेलकम टू द बर्ड सँक्च्युरी म्हणून विभाग होता. तिथं पक्षी होते. त्यांना खायला द्यायचं होतं आणि फोटो काढायचे होते. कॅमेरा होता, दुर्बीण अशा सगळ्या वस्तू ठेवल्या होत्या. आणि खरं सांगायचं तर शिक्षकांनी या कार्यक्रमासाठी खरंच खूप मेहनत केली होती. आधी सगळं परिपूर्ण असं वाटत होतं. आणि एक गोष्ट तिथे गेल्यावर माझ्या लक्षात आली, की मुलापेक्षा माझी मुलगी खरंच खूप ॲक्टिव्ह आहे, धाडसी आहे आणि कोणतीही ॲक्टिव्हिटी करताना तिच्या चेहऱ्यावर अजिबात भीती दिसत नव्हती. वीरही सगळं करत होता, पण थोडंसं लाजत होता. नंतर आम्ही ग्राउंडवर गेलो. तिथे मुलांना थोडंसं खेळवलं आणि नंतर घरी जायला निघालो. आणि ही शाळा यामुळेच आवडते, की इथे ॲक्टिव्हिटी बेस्ड स्कूल आहे आणि ते वेगवेगळे असे उपक्रम घेतच राहतात. आणि आमच्या दोघांना असं वाटतं, की मुलांवर आत्ता तरी दबाव शिक्षणाचा देऊ नये, त्यांना मोकळेपणाने शिकू द्या. तर तुमचं याबद्दल काय मत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.